छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरांद्वारे महसूल विभागाच्या विविध सेवांसह जात, उत्पन्न, रहिवासी अशा दाखल्यांचं वितरण, फेरफार आणि इतर महसुली प्रकरणांचा तातडीनं निपटारा तसंच विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला। कुडाळमध्ये सिद्धिविनायक सभागृहात झालेल्या समाधान शिबिरात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्र, नुकसान भरपाई, शासकीय योजनांच्या लाभांचं वाटप करण्यात आलं। कुडाळ इथल्या सिद्धिविनायक सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मशताब्दी निमित्त आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, सभापती मिलिंद नाईक, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर, तहसीलदार सचिन पाटील, मालवण तहसीलदार गणेश लवे, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, संजय गवस, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, सुप्रिया वालालकर, दीप्ती पडते, आरती पाटील, सुमिधा पाताडे, काका कुडाळकर, गटविकास अधिकारी मनोज भोगटे, गटशिक्षण अधिकारी श्रीयुत राऊत यांच्यासह विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीप प्रज्वलनानं सुरू झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुभेच्छा रूपी चित्रफीत दाखवण्यात आली। सरकारचा पैसा आणि योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशा कडक शब्दात आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली आणि या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केलं। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि स्वर्गीय अजितदादा यांची जयंतीचं औचित्य साधून सरकारच्या सगळ्या योजना, महसूल यंत्रणा आज ह्या अभियानाअंतर्गत, शिबिराअंतर्गत लाभार्थ्यांना जे वंचित राहिले असतील त्यांना यादीत घेणं आणि सगळ्या महसूल यंत्रणेमध्ये जिथे जिथे कार्ड वाटप असेल, त्यांची नोंदणी असेल, हे अभियानाअंतर्गत हे सगळं आज कार्यक्रम राबवण्यात येतोय। महसूल विभागाचा हा कार्यक्रम आहे। सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी ह्या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा ठरवून दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि रिस्पॉन्स आपण बघतोय, अतिशय उत्स्फूर्त रिस्पॉन्स सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आज हा कार्यक्रम होतोय, बाजूला कणकवलीमध्ये होतोय आणि तसंच सावंतवाडीमध्ये देखील होतोय। तर अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। महसूल यंत्रणेने अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे आणि तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचण्यासाठी त्यांची जी प्लॅनिंग आहे ते कौतुकास्पद आहे। आमच्या प्रांत मॅडम, काळुस्ते मॅडम आहेत, अतिशय नियोजनबद्ध त्यांचं काम असतं आणि त्याचंच रूपांतर आज तुम्हाला एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये दिसतंय। मी मनापासून आमच्या या सगळ्या महसूल यंत्रणेचं अभिनंदन करतो। उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितलं की सिंधुदुर्गात AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 93% प्रगती साध्य झाली असून कृषी आणि वन विभागासाठी विशेष ॲप तयार करण्यात आली आहेत। त्याबरोबर जिल्हा परिषद ग्रामपंचायती करत असतात। आपल्याला नक्की सांगायला आनंद वाटतो आणि मला मी आता सरांना सांगितलं, गेल्या आठवड्यामध्ये माझी पालकमंत्री सरांनी, नितेश राणे साहेबांनी एक संकल्पना सांगितली की आपण जशी मंत्रालयापासून आपण कलेक्टरांच्या ऑफिसमध्ये, त्याबरोबर प्रांत ऑफिस आणि तहसील ऑफिसला आपण जसं नेटवर्कनं कनेक्ट केलेलं आहे, तसं आपण सगळ्या ग्रामपंचायती सुद्धा करायच्या आहेत। त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना जर का कुठल्या ग्रामपंचायतीबरोबर बोलायचं असेल, कुठल्या लोकांचे जर का प्रश्न सोडवायच्या अनुषंगाने बोलायचं असेल, तर त्याच्याशी आपलं कनेक्ट होता आलं पाहिजे। आज आपल्याला मोबाईलचा नंबर कनेक्ट करून घ्यायला लागतो, पण यानंतर आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये, पुढच्या वर्षी 2027च्या पूर्वी येण्यापर्यंत आपण ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबवतो। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी सुद्धा या उपक्रमाचं कौतुक करत जास्तीत जास्त नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। प्रास्ताविकात प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी प्रशासकीय उपक्रमांची माहिती दिली। कार्यक्रमादरम्यान आमदार निलेश राणे यांनी नगरपंचायत ते महसूल विभागाच्या विविध 20 स्टॉल्सना भेटी देऊन पाहणी केली। पुरात वाहून जाऊन मृत झालेल्या गणेश पालव यांच्या नातेवाईक संजीवनी पालव यांना 4 लाख रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं। याशिवाय कातकरी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र, महिला शेतकऱ्यांना दाखले, कृषी योजनांचं साहित्य, केशरी शिधापत्रिका आणि 3 महिन्यांच्या धान्याचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आलं।
नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हॉल बाहेर सुद्धा विशेष स्क्रीन लावण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आभार कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केलं. जिल्ह्यात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या शिबिरांमुळे हजारो लाभार्थ्यांना त्वरित, पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा मिळत असून शासन आपल्या दारी ही संकल्पना आता अधिक प्रभावीपणे साकार होताना दिसत आहे.